हज यात्रेसाठी जिल्हा रुग्णालयात 600 भाविकांचे मोफत आरोग्य तपासणी। सोलापूर जिल्ह्यातील शेकडो भाविक हज यात्रेसाठी सोलापुरातून सौदी अरेबियाकडे जातात। आंतरराष्ट्रीय नियमानुसार सर्व भाविकांचे आरोग्य तपासणी लसीकरण करणे आवश्यक आहे। गुरु नानक चौक येथील नव्याने उभारण्यात आलेले जिल्हा रुग्णालयात 600 भाविक रुग्ण तपासणीसाठी मंगळवारी दाखल झाले होते। जिल्हा शल्य चिकित्सा डॉक्टर वर्षा मॅडम यांनी आलेल्या रुग्णांची व भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा अडचण होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली होती। याबाबत डॉक्टर वर्षा मॅडम यांनी सांगितले की हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच मोफत आरोग्य शिबिर तपासणी झाली। यामध्ये भाविकांचे शुगर, ब्लड प्रेशर इत्यादी तपासणी करण्यात आले। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील हज यात्रेकरू जिल्हा रुग्णालयात येऊन शासकीय उपक्रमाचा लाभ घेतला। यावेळी माध्यमांशी बोलताना सिव्हिल सर्जन डॉक्टर वर्षा मॅडम म्हणाले की दरवर्षीप्रमाणे हज यात्रेकरूंचं मेडिकल चेकअप केलं जातं। तर ह्या वर्षी आमच्याकडे 606 लिस्टेड म्हणजे यात्रेकरू आलेले आहेत। तर आम्ही त्यांचं मेडिकल चेकअप कालपासूनच स्टार्ट केलेलं आहे। काल 26 जानेवारी हॉलिडे होता, तरी आम्ही जवळपास 153 लोकांची तपासणी केलेली आहे आणि पर डे 200 करण्याचं आमचं हे आहे। त्याच्यामध्ये सगळ्या रुटीन टेस्ट करतो आपण, ECG करतो, एक्सरे करतो, रक्ताच्या तपासण्या करतो। ECG मध्ये काही समजा बदल वाटले तर मग पुढची एक तपासणी 2D इकोची तीही करावी लागते। हे सगळं झाल्यानंतर एक कार्ड आहे, ते कार्ड फिल केलं जातं आणि हा सगळा रिपोर्ट एक पोर्टल आहे HPHIS, त्याच्यावरती आम्ही अपलोड करतो। आणि आम्ही ह्यांच्यासाठी हज यात्रेकरूंसाठी रिसेप्शनला म्हणजे जिथे पेपर काढतात सेपरेट काउंटर केलेला आहे। त्यांचेही व्हॉलंटियर्स आहेत, यात्रा कमिटीचे मॅनेजर। आणि पुरुषांसाठी सेपरेट सेक्शन आहे, महिलांसाठी सेपरेट सेक्शन आहे। महिला विभागामध्ये आम्ही काही महिला डॉक्टर्स ठेवलेले आहेत, त्यांच्या मागचं चेकअप होते आणि बाकीचं सगळं व्यवस्थित सुरू आहे। सगळ्यांचं सहकार्य त्यांच्याही बाजूने आम्हाला व्यवस्थित मिळतं। सगळं मोफत आहे, निःशुल्क आहे। एकूण 606 लिस्ट आहे। आता ह्याच्यामध्ये काही लोकांना आपण अनफिट करतो, म्हणजे तो GRS फॉर्म झालेला आहे। त्याच्यामध्ये जे 65 वर्ष वयाचे वरचे आहेत आणि ज्यांना विस्मरण होते हे अनफिट होतात। जे प्रेग्नंट लेडीज आहेत तर पहिली तिमाही, शेवटची तिसरी तिमाही, आणि काही हाय रिस्क प्रेग्नन्सीज असतील तर त्यांना आपण फिटनेस देत नाही। किडनीचे आजार असतील, TB सारखा आजार असेल, काही लोकांना समजा ट्रान्सप्लांट झाले, काही औषधं सुरू आहेत, काही इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड आहेत, त्यांनाही आपण म्हणजे असंच लिस्टच्या बाहेर होतात ते।